दिनांक 29/1/2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 33 पावणेगावमध्ये गॅदरिंग उत्साहात संपन्न। या कार्यक्रमाचे औचित्य साधून मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे यांच्याकडून नवी मुंबई पावणेगावचे माजी नगरसेवक शशिकांत भोईर आणि महानगरपालिका शाळा क्रमांक 33 मधल्या सर्व शिक्षकांना दैनिक समर्थ गावकरीची दिनदर्शिका आणि वर्तमानपत्राची प्रत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली। शाळेतील सर्व शिक्षक वर्गांना माजी नगरसेवक मधुकर मुकादम यांनी साड्यांचे वाटप करून त्यांना सन्मानित केले। हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मधुकर मुकादम, माजी नगरसेवक शशिकांत भोईर, समाजसेवक रामदास सोनवणे आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी विष्णू बुरे। तर आपण पावणेगाव शाळा क्रमांक 33 मध्ये आज या शाळेमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा पडला आणि यामध्ये विविध सांप्रदायिक आणि सांस्कृतिक गाण्याचाच वापर करण्यात आला। विविध क्षेत्रामध्ये याचे गाण्याचे होते। आपण त्यांना विचारू, मॅडम, आज जो उत्कृष्टरित्या कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती सांगा। आजचा जो पावणेगावात 33 नंबर आणि 118 नंबरमध्ये जो सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला त्यामध्ये आम्ही मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे। कारण आजच्या युगामध्ये माणूस हा संस्कृतीपासून लांब जात चाललेला आहे। मुलांना सणाचं महत्त्व समजावं, त्यांचं पाठीमागच्या कथा काय आहेत, कारण काय आहेत, ते सण का साजरी करतात हे त्यांना माहिती व्हावं म्हणून आम्ही सांस्कृतिक परंपरेला आधारून मराठी सण उत्सव हा कार्यक्रम घेतलेला की माझी संस्कृती आहे ती जपण्याचा माझी जबाबदारी आहे आणि ती संस्कृती पुढे नेण्याची पण माझी जबाबदारी आहे। त्या उद्देशाने आम्ही मुलांमध्ये ती रुजवण्याचा प्रयत्न केला आहे। मुलांपर्यंत ती खूप छान प्रकारे पोहोचली कारण प्रत्येक सणाबद्दल प्रत्येक उपस्थित शिक्षकांनी किंवा त्या वर्ग शिक्षकांनी 1 महिन्यापासून प्रॅक्टिस घेतलेली आहे। त्या सणाचं महत्त्व पालकांना, विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने डान्सचे परफॉर्मन्ससुद्धा इथे सादर झालेले आहेत। एवढे गाणे सादर झाले, त्या गाण्यामध्ये एकही चूक अशी भेटलेली नाही, तर किती दिवस लागले तुम्हाला हे तयारीसाठी? आम्हाला ह्या सगळ्या तयारीला 1 महिना लागलेला आहे। त्यामध्ये 26 जानेवारी पण होतं आणि हा सगळा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आज जी सांगता झालेली आहे ती सांगता पाडण्यासाठी आम्हाला 1 महिन्याचा कालावधी लागलेला आहे। सगळे मुलं जमवण्यापासून त्यांच्या ड्रेपरी, त्यांच्या स्टेप्स, सगळं फिनिशिंग, गाणं कट करणं, ह्या सगळ्यासाठी 1 महिना गेलेला आहे। तर काय सांगाल आता, जे मुलांना काय सांगाल आणि तुमचा जो मान सन्मान झाला साड्या वगैरे देऊन, काय सांगाल? माननीय नगरसेवकांनी आम्हाला शिक्षकांची जी मेहनत आहे ती 26 जानेवारीलाही पाहिली, आजही बघितली आणि त्यांनी शिक्षकांचा सत्कार म्हणून उपस्थित सर्व शिक्षकांना त्यांनी साड्या दिलेल्या आहेत, आमचा सत्कार केलेला आहे। आम्ही पडद्यामागचे कलाकार असतो, आमची मुलं पुढे परफॉर्म करत असतात आणि ते करताना जे समाधान मिळतं त्या समाधानाची जी पोचपावती आहे ती इतरांकडनं मिळाल्यानंतर अजून स्वतःबद्दल प्राऊड फिलिंग होते किंवा अजून करण्याची उमेद जागी होते। ती उमेद आज आम्हाला नगरसेवकांनी दिलेली की अजून आम्ही छान करू शकतो। 100% करतो पण आम्ही अजून 1000% छान करू आणि त्यासाठी आम्हाला जे काही प्रोत्साहन मिळालं आहे ते खूप छान मिळाले आहे। संपूर्ण पावणे गावासमोरचे जे पालक होते त्यांच्यासमोर त्यांनी आम्हाला सन्मानित केले आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि पुढेही असेच छान छान कार्यक्रम आमच्या शाळेत पार पडतील याबद्दल आम्ही त्यांना ग्वाही देतो। एका पुरुषाच्या काय बोलतो यशामागे एका महिलेचा हात असतो। पुरुषाच्याच मागे नाही, एक शाळा बघू शकता, पूर्ण कार्यक्रम बघू शकता। मॅडम, काय सांगाल, घर संसार सांभाळून एक प्रवास करून इथं येता आणि एवढा मोठा कार्यक्रम कसं जमतं एवढे मेहनत? खरं म्हणजे आमचं हे स्वप्नच असतं की ज्या ठिकाणी आपण येतोय तर त्या ठिकाणचं आपण 100% दिलं पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी आम्हाला शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय म्हात्रे मॅडम आहेत, त्यांचा खूप सपोर्ट असतो की तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आपण त्यांच्यासमोर एक आयडिया ठेवली तर त्यांचा पूर्ण सपोर्ट असतो की तुम्ही करा आणि मग त्यावेळेला आम्ही फक्त शाळेचा विचार करतो किंवा आम्ही पूर्ण शाळेच्या होतो। आमचा डोक्यामध्ये घरचा अजिबात विचार येत नाही आणि त्या पद्धतीने मग आम्हाला उत्साह येतो करण्याचा। तर आता जे प्रमुख पाहुणे त्यांनी सांगितलं की जे प्रायव्हेट शाळा आहेत त्यापेक्षा मोठ्या उत्साहात आणि एकदम मोठ्या प्रमाणात साजरा झाला, काय सांगाल? खरं तर ह्या वर्षीची थीम खूप सुंदर होती की सांस्कृतिक परंपरा की त्या जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आपल्याकडे जर नसेल, आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कसं, आणि याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक वर्गाला एक सण वाटून दिलेला होता, 1 महिना वाटून दिला होता आणि भारतीय संस्कृतीची जी उज्ज्वल परंपरा आहे ती तेवढ ठेवण्यासाठी आपल्या मुलांना जर त्याचं महत्त्व कळलं तर ते त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत जाईल, त्याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला होता। धन्यवाद। मॅडम, काय सांगाल आजच्या ज्या कार्यक्रमात? मॅडम, काय सांगाल, जेवढे शिक्षक आहे, शिक्षक वर्ग, त्यांची मेहनत आणि जो उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला, तर काय सांगाल? आजचा कार्यक्रम करणं हा आमचा सर्व शिक्षकांचा एक म्हणजे मनोरथच होता की आपल्या मुलांपर्यंत आपली परंपरा आणि आपली संस्कृती ही पोचावी। म्हणजे जी पिक्चरमधली जी हिडीज गाणी असतात त्याच्यावर नृत्य मुलं करतात आणि ते मनाला बरं वाटत नाही, त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण आपली परंपरा आणि संस्कृती ज्याच्यातून दाखवता येईल असे सण आणि समारंभ यांची एक थीम घेऊन
आपण कार्यक्रम करावा आणि मला असं वाटतं की माझ्या सहकार्यांनी मला साथ दिली आणि ते जवळजवळ 100% आमचे जो म्हणजे प्रयत्न होता तो यशस्वी झाला असं मी म्हणेन. तर आपल्यासोबत पावणेगावचे रहिवासी रामदास सोनवणे साहेब आहेत, समाजसेवक आहेत. सर, काय सांगाल, आजचा जो कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा पडला, काय सांगाल शॉर्टकट? आजचा नवी मुंबई महानगरपालिकेचा शाळा क्रमांक 33 व 118 या शाळेला मी तर खरं म्हणजे त्यांना कौतुक करावं पाहिजे ते कमीच आहे. आणि शिक्षक वर्गाने खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाला पूर्ण केले आणि कदम मॅडम तसेच म्हात्रे मॅडम याही एक कार्यक्रमाच्या एक सहभागी झाले आणि त्यांनी त्याच्यात आनंद घेतला. आणि या महानगरपालिकेच्या शाळेचं जे काम आहे अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं आहे. अभ्यासात पण पुढे असतात, खेळात पण पुढे असतात, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा पुढे असतात. आणि ही शाळा म्हणजे एखाद्या प्रायव्हेट शाळेच्या पण पुढं नंबर असतो, अभ्यासात असो या खेळात असो कशातही असो. आणि म्हणून मी या शाळेला एक इच्छा आहे माझी अशी एक समाजसेवक या नात्यानं पालकांच्या तर्फे, विद्यार्थ्यांच्या तर्फे, शिक्षकांच्या तर्फे मी माननीय कार्यसम्राट माननीय मधुकरजी मुकादम साहेब यांना मी विनंती करेल आणि तसेच शशिकांत भोईर साहेब यांनासुद्धा मी विनंती करेल की या शाळेच्या ज्या ग्राउंडमध्ये ज्या गाड्या पार्किंग असतात ह्या गाड्यांना कुठंतरी तुम्ही पार्किंग द्या आणि त्यांना या लहान मुलांना हे खेळण्याचं मैदान आहे, शाळेचं ग्राउंड आहे, हे विद्यार्थ्यांसाठी असतं खेळण्यासाठी. परंतु गाड्यांचं साम्राज्य असल्यामुळं या विद्यार्थ्यांना खेळावं कुठं हीच पंचायत पडते. आणि म्हणून मी पुन्हा विनंती करेल की मुकदम साहेब व भोईर साहेब तसेच माननीय महानगरपालिकेचे आयुक्तसुद्धा यांनासुद्धा मी विनंती करेल या पावणेगावाच्या शाळेचे जे ग्राउंड आहे त्याला तुम्ही मोकळं करा या लहान मुलांना. आणि माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब तथा पालकमंत्री यांनासुद्धा मी विनंती करेल की या पावणेगावच्या शाळेच्या ग्राउंडला तुम्ही एक मोकळं करा, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खेळायला आणि ह्या गाड्यांना कुठंतरी तुम्ही पार्किंग द्या, एवढी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी महानगरपालिकेत असो या प्रायव्हेट उच्चस्तरीय शाळेत असो, जो हुशार विद्यार्थी आहे ना त्याला कुठल्याही शाळेत टाका, तो या देशात नाव कमवल्याशिवाय राहत नाही आणि त्याची बुद्धी ही झाकत नाही. शिक्षण हे वागणीचं दूध आहे आणि जो कोणी प्रशासन करेल तो नक्कीच गुरगुरल्याशिवाय राहत नाही. शाळेतील मित्रांना, विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना मी सांगू इच्छितो, ज्याप्रमाणे या भारत देशाची राज्यघटना ज्यांनी लिहिली ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अहो, यांची परिस्थिती तर अशी बिकट होती, त्यांना शाळेच्या बाहेर बसवलं होतं आणि तरी त्यांनी मनात राग न ठेवता त्यांचा आतोनात छेड केला, तरी त्यांना कोपऱ्यात बसवलं. परंतु त्या कोपऱ्यातील हिरा आज भारतीय घटनेच्या रूपाने या जगात, त्या घटनेच्या रूपाने या जगात तेजस्वी सूर्याप्रमाणे चमकत आहे. आणि तसेच ही महानगरपालिका शाळा असो आणि प्रायव्हेट शाळा असो, परंतु ज्या हुशार विद्यार्थी आहेत ना ते नक्कीच झळकतात. चाहे प्रायव्हेट शाळा असो चाहे नगरपालिका शाळा असो, नगरपालिका शाळेला तुम्ही कमजोर समजू नका. तेही मानव आहेत, तेही शिक्षक आहेत, शिक्षक हे शिकवतच असतात आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं जे अभ्यास करायचं सांगतात आपले टीचर ते नक्कीच अभ्यास करा. आणि या महानगरपालिकेच्या शाळेचं नाव असं दाखवून द्या की प्रायव्हेट शाळासुद्धा फेल होईल या महानगरपालिकेपुढे, असे मी या सर्व विद्यार्थ्यांना शुभकामना देतो. आणि एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.